जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापराच्या निषेधार्थ आंदोलक राजकुमार उर्फ सुगत रामटेके यांनी आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। जबाबदारांवर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या घोषणेमुळे विद्यार्थी आंदोलनाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून याबाबत सरकारची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी सुगत उर्फ राजकुमार रामटेके, कामठीला माझं वास्तव्य आहे। माझं वय 64 वर्ष आहे। मी दिल्लीमध्ये आतापर्यंत जंतर मंतरवरती आंदोलनामध्ये उपोषणावरती 6 दिवस बसलो। 6 दिवस मला वांगचुक सरांनी म्हणजे समजवलं, त्यांनी मला टिप्स दिल्या, त्याप्रमाणे मी तो उपोषण नंतर मागे घेतला आणि त्यानंतर मी नागपूरला पुन्हा आलो। नागपूरवरून आल्यानंतर इथे लोकांमध्ये जे जनजागरण 20 तारखेच्या याच्या संसद भवनावरती जे आंदोलन नेणार होते, शांती मार्च घेऊन जाणार होते, त्याच्याबद्दल इथल्या लोकांकडे मी अप्रोच झालो। त्यांना सांगितलं आणि लगेच मी पुन्हा म्हणजे जंतर मंतर इथे गेलो। त्या दिवशी गेलो तेव्हा वांगचुक सरांना सकाळीच म्हणजे पोलिसांनी डिटेन केलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं। हॉस्पिटलमध्ये ते असताना त्यांनी उपोषण सतत सुरू ठेवलेलं आहे। पण आता ते डिटेन यासाठी त्यांना त्यांच्याशी कोणी बोलायला नको कोणी म्हणून त्यांना काय केलं, या प्रशासनाने त्यांना ICUमध्ये टाकलं आणि ICUची काही गरज नव्हती। ही गरज होती त्यांना लोकांशी संवाद आमरण उपोषण। आता हायकोर्टाने, दिल्ली हायकोर्टाने जे निर्णय दिला आहे त्याच्यामुळे त्यांच्या पत्नी त्यांना घेऊन त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले आहेत आणि त्यांचं आता पण आमरण उपोषण सुरू आहे। माझं अभिजित दिप्पे सरांसोबत पण बोलणं झालं होतं, वांगचुक सरांसोबत पण। त्यांनी जे आहे आंदोलनाच्या संबंधाने की हा जो आहे आपला देश आहे आणि देशासाठी आपल्याला जे काही करता येते ते आपण करावं अशी प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली। त्यांच्या म्हणजे व्यवहारामधून सांगण्यावरून मी त्यालाच धरून हे होतं। आता दिल्लीमध्ये जे 20 तारखेला जंतर मंतरवरून आम्ही जेव्हा म्हणजे संसदेकडे निघालो तेव्हा मुलं आणि विद्यार्थी लाखोच्या संख्येने होते। लाखोच्या संख्येने आधी मुलांना तर जाऊ दिलं आणि मग त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी डिटेन करून जेव्हा संसद भवनाजवळ मुलं गेलेत तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांना जबरदस्त म्हणजे मारहाण केली। तो दृश्य पाहताना थरकाप उडत होता। अश्रू गॅसचे गोळे आणि त्या ज्या लाठ्या काट्या होत्या त्या लाठ्या काट्यांना त्यांनी म्हणजे खिळेसुद्धा केले होते। एवढंच नाही तर लहान मुली, 12 वर्षाची मुलगी, 14 वर्षाची मुलगी, एका मुलीवरती तर त्यांनी म्हणजे जो पोलीस, जे लेडीज पोलीस होतं, जेंट्स पोलीस होता, त्यांनी तिच्या छातीवर बसून तिला रोंदलं, कपडे फाडले असे नाना प्रकारचे ते दृश्य पाहताना मन असं हेलावून गेलं। मला माझ्या काही म्हणजे जे सोबती होते त्यांनी मला दिल्ली रेल्वे स्टेशनला कशा तरी प्रकारे त्यांनी हे केलं। तर तिथून दिल्लीवरून मी लगेच आलो आणि आता म्हणजे तो आंदोलन मला संपवायचं नाही आहे। जसे ज्याप्रमाणे वरून आदेश आहेत वांगचुक सरांच्या वगैरे, त्यामुळे मी जेव्हापर्यंत वांगचुक सरांचे आदेश, अभिजित दिप्पे सरांचे आणि जे हे आहेत सर्व जनतेकडून याच्यावरती जनतेला तोडगा मिळत नाही तेव्हापर्यंत मी आमरण उपोषणाने अनिश्चितकालीन भूक हडताळावर बसणार आहोत आणि माझं काही झालं तरी मी त्याच्यामध्ये उठणार नाही। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।